सर्वांना मानाचा जय भीम। आज वंचित बहुजन आघाडी यांनी जो महाराष्ट्र बंदचा आवाज पुकारलेला आहे तो त्याच्यामध्ये प्रहार संघटनेचा सर्वप्रथम पाठिंबा आहे। आणि आता आपण सगळं महाराष्ट्रातून भारत देशातून सगळेजण बघतायत की जे दिल्ली येथे जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्याचं नीट पेपर फुटीचं, तर त्या आंदोलनाला मोडीच घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। खरं तर हे सरकार बहु नामर्दाचं आहे। जर त्यांच्यात मर्दानगी असती तर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला उपमा दिली। ज्यावेळी तुम्हाला बहिणीकडून निवडणूक लढायची होती, बहिणीची मदत घ्यायची होती, लाडका दाजी सोडला आणि लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही योजना राबवली आणि त्याच लाडक्या बहिणीला कपडे फाटक तर आज दिल्लीमध्ये मारले। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आज त्या भगिनी मोठ्या मोठ्यानं ओरडत होत्या, मारू नका म्हणत होत्या। काही पोलिसांनी तर त्या लाकडाला खिळे लावून त्या लेकरांना मारहाण केली। असं काय त्यांनी पाप केलं? संविधानिक मार्गाने त्यांच्या न्याय हक्कासाठी जर ते विद्यार्थी नीट पेपरवरती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असतील तर का नाही द्यायचा? धर्मेंद्र प्रधान काय मोदी सरकारच्या तोंडात मुततो काय? आता सांगितलं त्यांनी निवडणुकीमध्ये धर्मेंद्र प्रधाननी मदत केली म्हणजे उपकार केला का? अरे तुमचे लागे बांधे तुमच्या एकमेकाला मदत आहे, तुमच्या एकमेकाला गळ्याला गळा घाला घरी पालत पडा। भावानो तुम्ही एक लक्षात घ्या, जी आता 2-4 दिवसापासून आम्हाला आता काल परवाच कळलंय, जो धर्मेंद्र प्रधान आहे त्याची मुलगी परदेशात शिकते। कुठं परदेशात? त्या धर्मेंद्र प्रधानला सुद्धा माहित आहे की आपलं इथलं शिक्षण किती लायकीचं आहे, कशा पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं। अरे महामूर्खा, तुझी पोरगी परदेशात शिकायला लावतो आणि दुसरी गोष्ट 75% खर्च शासन सरकार उचलत आहे का? धर्मेंद्र प्रधानला काय दरिद्री लागली का? आणि इकडं ती काय सदा भाऊ खोत सध्या भाऊ कशाला माहिती, सध्या पुत्र टाकून दिलेला बांडगुळ तळव्या चटणाऱ्या आवळादीचा तोवर नाही विद्यार्थ्याला आतंकवादी म्हणतो। अरे भडव्या आतंकवाद्याचं तोंड तरी तो बघितलंय का? जा त्या जम्मू काश्मीरला बांगलारला तिथं त्याच्या बरोबर जे आपले फौजी लढतायत त्यांच्या बरोबर थोडं 2-4 दिवस राहून बघ, त्या आतंकवाद्याचं तोंड कसलं असतं। तुला उठायचं पळायचं कळायचं नाही भडव्या, आणि माझ्या लेकराला तू आतंकवादी म्हणतो साल्या। आणि दुसरी गोष्ट हा वर्ण म्हणतोय की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नको आहे का? रे तुझ्या बापाचा चापलूसी आहे काय? तुझ्या आईचा नवरा आहे काय? ती धर्मेंद्र प्रधान तुझ्या आईचा नवरा आहे काय? सध्या तुझी लायकी नाही, तुझी लायकी नाही। दुसरी गोष्ट पुन्हा म्हणतो राजीनामा द्यायचा नाही। कशासाठी राजीनामा द्यायचा नाही? आमची 20 लेकरांनी आत्महत्या केली, आज आत्महत्या केली। रात्रंदिवस अभ्यास करणारी लेकरं त्यांच्या शिक्षणाचा काय फायदा आहे? रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भाऊ अभ्यास करतात आणि जे अभ्यास करणाऱ्या लेकरांना तुम्ही नीट पेपर फुटी करताय आणि तुमची बोगस डॉक्टर बनवताय। म्हणजे माणसाला असं डोस देऊन मारायचं बी लायसन काढलंय का? हा विषय तिथं आणि वर्ण अनेक लोक म्हणतात देशात देवेंद्र राज्यात देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि शिक्षणामध्ये धर्मेंद्र। अरे दळबद्र्यानो, लोकांची लोक दळबद्री असतात। तुमची दळबद्री आमच्या कशाला देशात लावाला, आमच्यावर कशाला थोपाला? दरिद्र्यानो दळबद्र्यानो तिकडेच मरा, तुम्ही तिकडेच मरा। आणि म्हण द्र आणि ही लोक म्हण कामाची आहेत। कशाची कामाची आहेत? रोज आज आहे दिवसाला लेकरं 20 तारखेला जो लाठीचार्ज केला, खरं तर तुम्हाला विद्यार्थी आणि प्रशासन जड झालं म्हणून तर तुम्ही लाठीचार्ज केला। रे तुमच्या धमक नव्हती, तुम्हाला भीती वाटली आणि म्हणून तुम्ही पोलीस सोडा। अशी जी RSSची जी लोक आहेत बांडगुळ, ज्याच्या गळ्यामध्ये रुमाल, दाढी, गुंड्या काढलेल्या, काठी असली टुक्कार पोरं तुम्ही त्या लेकरावरती लाठीचार्ज करायला आली। काय केलं तेव्हा? तुम्ही त्याची तब्येत खालावली, त्याला नेत असताना तुमच्या दम नव्हता, त्याला कपड्यात लपटून घेऊन गेला। परत त्या दिपक्यावरती शाई फेकली। कोणती बाजिंदी आली आणि शाई फेकली आणि म्हणे का फेकली? तर माझ्या रामावरती बोलले, माझ्या सीताचा अपमान केला। अगं बाजिंदे, तुला रामावर आणि सीतावर लय बोललेलं तुला झोमलं आणि वर्ण म्हणती दिपक्यानी आणलेले गुंड त्यांनी मला हाताला धरलं, माझ्या पायाला धरलं, माझी केस वडली आणि नको तिथं हात लावला। कशाला गेली तिथं मरायला? तू जर गेली नसती तर लोकांनी तुला धरलंच नसतं ना। आणि आमच्या ज्या आंदोलनाला मोडीच घालण्यासाठी ही सरकार त्यांची वाटगुळं RSSची लोक आंदोलन शांतीच्या मार्गाने विद्यार्थ्याचं चालू आहे।
जंतर मंतरवरची आंदोलन एकदम शांततेत चालू आहे, परंतु अशी जशी ती बाजिंदी पाठवली बेहान म्हणून, तसंच ही कुत्रे लोक सुद्धा त्या आंदोलनामध्ये गेलेले आहेत आणि ते आंदोलन मोडीस घालण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या दिव्यांगाचं हे जे विद्यार्थ्याचं आंदोलन चालू आहे त्याला मोडीस घालण्याचा, त्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी असे आरेशेची काही कुत्रे त्याच्यामध्ये सोडलेले आहेत आणि दिपकेवरती म्हणा, वांगचूकवरती म्हणा कसा आरोप केला जाईल हे मोठं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे। मोदी बाबाला काय अक्कल नाही। मोदी बाबा कसा आहे ना, त्याची ती स्वतःच्या आईचं राहिलं नाही, आई गेली वर तोंड करून, त्याची स्वतःची बायको सांभाळता आली नाही, बायको निघून गेली, आणि ह्याला पाठीपुटी लिकरूच नाही तर ह्या लेकराच्या वेदना काय करणार? कुणाचं लिकरू, कोणाचं लिकरू शिकवतं? अरे तू वाज आहे, पण आम्हाला हाय की लेकर बाळ, आम्हाला शिकवायची आहेत का? तुमचीच लोक मोठी झाली पाहिजे, तुमचीच लेकर शिकली पाहिजे, तुमचंच लेकरू वकील डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, आणि आमच्या लेकराच्या टायमाला तुम्ही पेपर फोडताय, मग आमची लेकर नको वरी? अरे मोदी बाबा लाज जरा, जनाची नाही मनाची तर पाळ। तुला आम्ही सत्तेवर बसवलंय, जसं वरी बसवलंय ना, तुझा गणपती केल्याशिवाय या सरकारचा पुन्हा आम्ही सोडणार नाही। तुम्ही आमची लेकर बाळ रोज मारायला, आज एक माझं लेकरू मेलं, काल तडपडत होतं, आज ती कन्या मेली, आणि त्या मुलीला सुद्धा मारण्याचा सर्व धाक ह्या पोलिसांनीच केला का? दिल्ली पोलीस जे आहेत त्यांना लेकर बाळ नाहीत का? आणि ह्या पोलिसांचं तर काय म्हणायचं? वर्ण आदेश आला, मोदी शहाच बोंबला, मारा, लाठी चार्ज करा, या काका लाकडाला खिळे लावून त्यांनी मारले, लक्षात ठेवा। याचा जाहीर निषेध आम्ही करतो, पण तुम्हाला एवढं वाटू देऊ नका की आम्ही लेकर जन्माला घातली, शिक्षणाला घातली, म्हणून मारायला घातली। तुम्हाला एकाकाला ताणून मारल्याशिवाय पुन्हा सोडणार नाही, आमचा गप्प बसण्याचा अंत बघायचं नाही। तात्काळ ही जे धर्मेंद्र प्रधान आहे त्याचा राजीनामा घ्या, त्या रूमण्याचा, असा काय लय तीर मारलेला नाही। अरे फुकट्यान आमच्या जीवावर तू मंत्री झालाच, लक्षात ठेव। तात्काळ मोदी साहेबाला सांगते, तात्काळ त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, नाहीतर पुढचं जे काय होणारी जी काय वाईट वेळ असेल, काय प्रसंग अवधान घडेल, त्याला सर्वस्व जबाबदार ही मोदी असेल, मोदी आणि गोद्या। हेमामालिनीच एक सांगते, हेमाबाई करून करून भागली, देवपूजाला लागली, पिक्चर मध्ये नाचली, आता काय भाजपची खासदार झाली। परवा म्हणती अहो अजिबात असं काही आंदोलन करणं किंवा निदर्शन करणं हे काय योग्य नाही बरं का? तर चर्चेतून मार्ग निघतो। आमच्या मोदी साहेबांनी शिक्षणामध्ये बऱ्याच कार्य केलेले आहेत, विद्यार्थ्यांसाठी कार्य केले, बाजिंदीला काय माहिती आहे मोदी साहेबांनी काय कार्य केले? शाळा बंद पाडल्या, प्रायव्हेट शाळा चालू केल्या, गव्हर्नमेंटच्या सरकारी शाळा बंद पाडल्या। तिकडे देवेंद्र भाऊ म्हणते आमच्या सरकारी शाळा एवढ्या उत्तम आहेत की नाद करायचं नाही। अरे देवा भाऊ, ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या शाळा येऊन बघ, लेकर इकडे पदी बादा खाली पाणी पडतंय, सर लोक बादल्या लावते तिथं, आणि या सर लोकांना तुम्ही सर्वे करायला लावलाय, तुमच्या मड्यावर निवड दाखवायला, मतदान करायला, आणि शिक्षक बाहेर गल्लीबळाने हिळलेली माझी लेकर इळभर तिथं शाळेत खेळते ती। अरे कुठं आहे देवा, कुठं आहे तू नुसतं वरून डिंके वाजू नको। काल सुद्धा देवेंद्र फडणवीसची स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे की जो कालचा 20 तारखेला लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये आमच्या पोलीस प्रशासनाची काही एक चूक नाही, का चूक नाही म्हणे ते प्रसंग अवधान। अरे लाचकी, अरे लेकराला एवढं मोठं मारलं, हाणलं, आणि तुझ्या पोलिसाच्या डोक्याला एवढा खडाकाय पडला का डोकं बडवून घेतलं होतं त्या भामट्यानं, आणि ती सारखा धावतोय आमच्या पोलिसाला किती मारलंय बघा म्हणून, आणि आमची लेकरं हातपाय मोडले, खिळ्यानं मारलं, एवढं मारलं, तुझ्या डोळ्यात माती गेली काय? तुझ्या बी पाठीपुटी आहे की? अरे माझ्या पुरीसारखी तुझ्या सुद्धा पोटाला पोरगी आलेली आहे, ही जी रस्त्यावर बसलेल्या पुरी आहेत त्या पुरीसारखी तुझी सुद्धा पोरगी आहे, पण तुझ्या पुरीवरती वेळ तू येऊ देणार नाही, मला माहित आहे। सगळं सुखाचं आहे, तुम्हाला आम्ही चुकलोय रे, आम्ही जनता चुकलोय तुम्हाला राज्यावर बसवायला। तुमच्या लायक्या नसताना ज्याला आडविर्य घेत नाही आज ती मंत्री झालाय का नाही? ज्याला आडविर्य घेत नाही ती मंत्री झालाय, भामटी लोक मंत्री झाली, चोरी चपाटी करणारी मंत्री झाली, 100 गुन्हेवाली मंत्री झाली। आज माझं लेकरू आया दिवसाला कितीतरी डोळ्यात तेल घालून शिकणारे विद्यार्थी असेच चढून आहेत आणि त्यांना नोकरी नाही। हे कुठं तर बंद पाडलं पाहिजे। आणि मला वाटतं निवडणूक लढत असताना जसं 2 मुलाचा अपत्याची आट लावली ना, तशी शिक्षणाची आट लावली पाहिजे, तरच त्या शिक्षणाचं महत्व कळेल, कायद्याचं महत्व कळेल। ही बाबतीच्या 4थी पासवाली नापासवाली बी आमदार, मंत्री, संत्री, कॅबिनेट कसलं तरी होतं त्यांना माहित सुद्धा नाही, त्याला 1-2 माणसं अशी इकडे ठेवावं लागतं। ड्रीम गर्ल, ती ड्रीम गर्लचं एक विचाराने बरं लक्ष दिलं,
ती आपली काय तिचं नाव म्हणलेलं आता हेमा मालिनी धर्मेंद्र प्रधानची लय बाजू घेती, पण ती ईडी आहे. ती धर्मेंद्र कोणाची ड्रीम गर्ल होती? सिनेसृष्टीतल्या ड्रीम गर्ल होती त्या धर्मेंद्रची. पण आता ही कुणाची बाजू घ्यायली? धर्मेंद्र प्रधानाची. अगा येडे, ती ड्रीम गर्ल कुणाची होती? तू बाजू कुणाची घेती? हा शिक्षण चोर घोटाळाबाज आहे. अगं मर्डरर आहे हा. 20 लेकराची आत्महत्या केली प्रवृत्त करणारा हाच माणूस आहे. आणि ह्या ड्रीम गर्लला एवढं कळत नाही की आज तू कुणाची बाजू घेती? बाया, तू जागेवर खेळ. आमच्या लेकरांच्या आणि आमच्या आई बापाच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. शेवटी आणखीन सांगायले ह्या सरकारला की आमच्या माता भगिनीचा, या सर्व धर्मियांचा अंत तुम्ही बघू नका. हे आंदोलन एकट्याचं नाही तर सर्व धर्मीय लोकांच्या, विद्यार्थ्याचा आणि पालकाचा ध्यानात ठेवा. जर आम्ही सगळे एक वाटलो तर मोदी लक्षात ठेव, तुला पळायला कमी पडेल. परवा संसदेतून मागच्या दरवाज्यातनं पळून गेला तर पुन्हा पळून जायला मागचा दरवाजा सुद्धा तुला राहणार नाही, ध्यानात ठेव. ही जर आमची जनता एक वाटली तर तुला पळायला रान कमी पडेल. म्हणून सरकारनं जागं व्हा. एक धर्मेंद्र प्रधान ह्या कुत्र्याला जगवण्यापेक्षा आज माझ्या लेकराला न्याय द्या आणि धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.